मित्रांनो, आपण लाईव्ह पाहत आहोत कान्हापुरी ते चव्हाण वस्ती रस्ता गेले 1 वर्ष मंजूर आहे. 11 सप्टेंबर 2024 रोजी मंजूर झालेला आहे. त्याची काहीतरी किंमत 3.25 लक्ष म्हणजे 3.25 कोटी आहे. तरी ते काँक्रिटीकरण पूर्ण रस्ता आहे, बघू शकता. आणि विद्यमान परिस्थिती प्रशासनाचे एसी मॅडम असतील, आपले परदेश साहेब असतील सोलापूरला असलेले, किंवा ठेकेदार साहेबांना कित्येक वेळा आम्ही या परिस्थिती काय चौफेर रस्ता काटेरी जोडपाने वेढलेला असून कमीत कमी ह्या रस्त्याला झाडं काढून पिचिंग करून उकरून तरी लेअर खालचा मारून आम्ही द्या म्हणलं, तुमच्या सवडीने कधी चालू करायचा तेव्हा करा. परंतु आज गेली 1 वर्ष झाले ह्या रस्त्याकडे ठेकेदार आणि प्रशासनाने कुठल्याच प्रमाणात लक्ष दिलेलं नाही. म्हणून आज आम्हाला ग्रामपंचायतचे सगळे सदस्य असतील, सरपंच असतील, उपसरपंच आणि ग्रामस्थासहित आज खड्ड्यात बसण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरला नाही. आज गेली 1 वर्ष झालं यांनी रस्ता चालू केला नाही. पुढे तर हा रस्ता कशावरनं चालू करणार आहे? बबनदादा शिंदे यांनी 3 कोटीचा निधी काँक्रिटीकरणासाठी चव्हाण वस्ती कान्हापुरी या रस्त्यासाठी दिलेला आहे. विद्यमान आमदार अभिजित आबा यांनी देखील गावामध्ये आल्यानंतर 2 वेळा प्रशासनास हा रस्ता चालू करण्यासंदर्भात कडक सूचना दिलेल्या आहेत. मग आज आमदार सांगत असताना, आज ग्रामपंचायतचे सगळे पदाधिकारी सूचना देत असताना देखील हा रस्ता का चालू होत नाही, याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय आहे हे आपल्या माध्यमातून आपण जनतेसमोर आणावं, एवढे आज मी ग्रामस्थांच्या वतीने आणि आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने सर्व ग्रामस्थांच्या वतीने आपल्याला कळकळीस विनंती करून येत्या 15 दिवसाच्या आत हा रस्ता जर चालू नाही झाला तर सोलापूरला आम्ही आणि ठेकेदाराच्या घरासमोर उग्र स्वरूपाचं आंदोलन, महिला पुरुष असतील, ग्रामस्थ असतील, ही सगळी मंडळी घेऊन त्यांच्या दारात बसल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आपल्याला सरपंच कोमल शिंदे, तसेच राणी फराडे व प्रेम चव्हाण हे आपल्याला सर्व इतर त्यांचे साथीदार ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा सर्व ग्रामस्थ असतील, ते आपल्याला कळकळीची विनंती करून सांगत आहेत की ठेकेदाराने हा रस्ता पूर्ण करावा. आमच्या शाळेला विद्यार्थिनी सर्वांचे येतात. गावामध्ये शाळेला येत असताना आमच्या विद्यार्थिनींना प्रत्येक प्रसंगाला साथ द्यावी लागते. रस्त्याने येत असताना रस्त्यात खड्डा आहे का, खड्ड्यात रस्ता आहे, किंवा वाहन असेल तर घसरून पडण्याची भीती आहे, ॲक्सिडेंट होण्याची भीती आहे, अशी दुर्घटना आहेत. तसेच गावाची नाव जोडणारं म्हणजे दळणवळणाची सोय हे महत्त्वाचं चांगलं असलं पाहिजे. कारण की एखादी जर म्हणजे महिला जर एखादी डिलिव्हरी व्हायची असेल तर दवाखान्यापर्यंत सुद्धा जाऊ शकत नाही, कारण की निम्यातनंच माघारी आणावं लागतं, अशी रस्त्याची बिकट परिस्थिती आहे. तरी दळणवळणाच्या सोयी व्यवस्थित चालाव्यात्या म्हणून कान्हापुरी चव्हाण वस्ती रस्ता हा झालाच पाहिजे, असं सरपंच, सदस्य व सर्व ग्रामस्थ यांचं तीव्र आंदोलन आहे. आंदोलन खड्ड्यात बसून करत आहेत ते. 10 दिवसामध्ये जर रस्ता नाही पुरा झाला